हॅलो फ्रेंड्स, मी आहे राहुल आणि आज आपण आलो ठाणा पेट्रोल पंप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डामधील. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता राजूभाऊ गजबे तसेच मंजूबाई गजबे. तर चला यांच्याशी आज चर्चा करूया. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता राजूभाऊ गजबे. तर चला चर्चा करूया आपण. सर, तुमचा परिचय? माझा परिचय आहे राजू देवराम गजबी आहे, राहणार पेट्रोल पंप ठाणा. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. गजबे साहेब, 2024च्या इलेक्शन बद्दल, जे विधानसभेच्या इलेक्शन आहे 2024 मध्ये येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये, तर काय सांगाल सर तुम्ही त्यांच्याबद्दल? सर, याच्याबद्दल मी सांगणार आहे की आता जेमतेम आता 24 मध्ये लोकसभेचा इलेक्शन झाला. तिथे काँग्रेस पार्टींना भरपूर नाही का वोट देऊन सन्या आम्ही त्यांना विजय केला आणि आम्हाला वाटला की आमच्या दलित समाजाचा काय उद्धार होणार, त्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून दिलं. पण आता एसटी आपला ॲक्टनुसार आम्ही आंदोलन केलं, त्याबद्दल आम्हाला काँग्रेस पार्टीनं आम्हाला काही सपोर्ट नाही केला. बहुजन समाज पार्टीने जेमतेम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 80%च्या जवळपास खतम केले होते. याच बौद्ध समाजांनी काँग्रेसला येणाऱ्या जो इलेक्शन झाला 2024 मध्ये, तर त्यांना उचलून बौद्ध समाजाने अजून उचलून शरीर धरले. सर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, बौद्ध समाजानं उचलून धरले, पण त्यांची आकांक्षा दिसत नाही काँग्रेस पार्टीचा मला. कारण की जेव्हा आता 75 वर्ष झाले हमेशा निवडणूक येतात जातात, पण नाही का दलित समाजाचा काही उद्धार होऊन राहिला नाही ना. त्यांच्या जे बी त्यांचे प्रॉब्लेम आहेत काय आहेत ते काही सॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला बहुजन समाज पार्टीलाच आपण हे करून तेच आपला समोरच्या विल्हेवाट आपल्याला लावू शकते. आपल्यासोबत आहेत मंजूताई गजबी आहे. तर मंजूताई, काय सांगाल तुम्ही? तुमचा परिचय द्या. माझा परिचय मंजूर राजू गजबे, राहणार पेट्रोल पंप ठाणा. मी सामाजिक कार्यकर्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारा जिल्ह्यामधून उभे होते, तर त्यांच्या चिन्ह माहीत आहे तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इथं भंडारा या इथून उभे होते त्यावेळेस त्यांचा चिन्ह हा हत्ती होता आणि त्या हत्ती चिन्हावरच उभे होते. आपल्या आंबेडकरी जनतेने त्यांना सपोर्ट केले होते का? त्यांच्या अपोजमध्ये अजून जे भाऊराव बोरकर होते, तर त्यांच्यापासून बाबासाहेबांच्या किती नुकसान झालं, काय झालं त्याबद्दल काही? ज्यावेळेस बाबासाहेब भंडारा जिल्हा इथून उभे होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात जे भाऊराव बोरकर उभे होते त्यांना उभे करण्यात आले. त्यामुळे आपल्या जनतेने जास्तीत जास्त संख्येने म्हणजे भाऊराव बोरकरला मतदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यात आले. हे फार दुःखद गोष्ट होती. कारण बाबासाहेबांना निवडून दिले असते तर चांगल्याच रीतीनं आपल्या समाजाची प्रगती झाली असती. आणि ते भाऊराव बोरकरला निवडून दिले त्यामुळे पूर्ण समाजाची आणि भाऊराव बोरकरही हे जास्त दिवस टिकले नाही. कारण जे बी म्हणतात की बाबासाहेबांच्या विरुद्ध करतील ते जास्त दिवस टिकणार नाही असं माझा मन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की काँग्रेस हा जडता घर आहे, त्या घरामध्ये तुम्ही राहा नको. तर तुम्ही आंबेडकरी जनतेला काय सांगाल? बाबासाहेबांनी म्हटलंच होतं की जो काँग्रेस आहे हा आपल्या समाजाचा, आणि जे बाबासाहेबांनी भाषणामध्ये पण सांगितलं की काँग्रेस हे जडतं घर आहे. तरी पण आपले जो समाज आहे आणि जे बहुजन समाज आहे हे आतापर्यंत समजले नाही. आणि आता ह्या येणाऱ्या 2024ला जे निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त संख्येने निवडून दिला. कारण की जे आपला संविधान बचाव हा
म्हणजे प्रचार सुरू होता आणि संविधान बचाव म्हणून त्याकरिता बहुतेक जास्तीत जास्त आपल्या समाजाने काँग्रेसला मत देण्याचे काम केले. पण हा चुकीचा असून आपला जो हत्ती बाबासाहेबांनी हत्ती हा चिन्ह दिला होता, जे त्या चिन्हाची यांनी थोडीशी का आपल्या मनावर ताबा ठेवून सगळ्यांनी आपल्या चिन्हाचा राखण केलं असतं. कारण राष्ट्रीय चिन्ह आपला हत्तीच आहे आणि त्या चिन्हाचा राखण केलं असतं किंवा त्याची थोडीशी तरी आपल्या समाजाला काळजी राहते, तर आज आपली मायावती जे चार वेळेस म्हणजे मुख्यमंत्री झाल्या त्या पुन्हाही झाल्या असत्या असं मला वाटते. जर मायावती ही दलित पंतप्रधान जर झाली असती तर देशामध्ये काय नवीन काय घडलं राहतं, काय केलं राहतं त्यांनी देशासाठी? एक असते की जे स्त्री घर सांभाळू शकते ते स्त्री पूर्ण देशही चालवू शकते असं माझं म्हणणं आहे. कारण 4 वर्ष ज्या मुख्यमंत्री आपल्या मायावती ह्या होत्या त्यावेळेस तिथं चांगलीच प्रगती केलेली आहे आणि आता पुन्हाही निवडून आल्या असत्या तर चांगलीच प्रगती झाली असती. कारण आता येत्या काळामध्ये कितीतरी स्त्रियांवर मुलींवर अत्याचार होत आहे, हे कदापि झालेले नसते मला तरी असं वाटते. 2024च्या काँग्रेसला ज्या लोकांनी सपोर्ट केला त्या लोकांनी जे आता आरक्षण बचाव रॅली होती त्या आरक्षण बचाव रॅलीमध्ये काँग्रेसचं समर्थन नव्हतं, तर तुम्ही आंबेडकरी जनतेला काय सांगाल? आम्हाला विश्वास होता की काँग्रेस आम्हाला सपोर्ट करेल, पण तसं झालं नाही. आणि आता समोर आम्हाला वाटते की BJP असो की काँग्रेस असो, आम्हाला नाही का बहुजन समाज पार्टी म्हणजे हत्ती चिन्ह आहे मायावती, यांना निवडून आणून सन्या आमचे प्रश्न सुटतील अशी मी आशा करतो. सर, सरतेशेवटी तुम्ही आंबेडकरी जनतेला काय आवाहन करणार आहात 2024च्या इलेक्शनमध्ये? 2024च्या इलेक्शनमध्ये आता आपला विधानसभा या निवडणूक बहुजन समाज आपला लोकांनी आणि दलित लोकांनी चांगला वोटाने नाही का विजय करून सन्या आपला हत्ती चिन्ह आहे त्यांना विजय करून आपल्याला आपले जे प्रश्न आहेत तेच आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करतील. अन्यथा कोणी पार्टी प्रश्न सोडू शकत नाही. कारण की पहिलेपेक्षा आपण म्हणतो काही प्रश्न सुटतील, पण प्रश्न सुटू शकत नाही. कारण की त्यांची मानसिकता तशी आहे की दलित लोकांना बहुजन लोकांना खालच्या याच्यामध्ये ठेवून सन्या आपण वरत आपलं हे करायचं असं चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त येणं नाही का आपला बहुजन समाजाला हे घेऊन सन्या आपल्याला आपला हत्ती चिन्ह आहे त्यांना आपण विजय करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद.